आणि आता थेट जाऊयात अधिवेशनामध्ये। अधिवेशनाच्या गदारोळात पेपर फुटीचं विधेयक मंजूर झालंय। गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा आता दिली जाणार आहे। 1 कोटी रुपये दंडाची सुद्धा तरतूद आहे। परीक्षेतल्या तोतयागिरीला यामुळे आता आळा बसणार आहे। अतिशय मोठा निर्णय यावेळेस झालेला आहे। पेपर लीक विरोधी कायदा 2024 लागू करण्याची अधिसूचना आता जारी झाली आहे। फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास 3 वर्षांचा कारावास भोगावा लागेल। पेपर फोडणाऱ्याला 10 लाखांपर्यंतचा दंड आहे। परीक्षा आयोजित करणाऱ्याला 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आहे।